रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता जवळपास सकाळचे 6 वाजलेले आहेत. आणि तुम्हाला म्हणतो ना, सोमवार रनिंगला जाणार आहे. तर आपण खरंच आज तोच रनिंगला जाणार आहे. आता जे आपल्या इथलं टेम्परेचर आहे का ते 11 डिग्री सेल्सिअस. माझं म्हणून मी जे 3 मिनिट घालून आलेलो आहे. आणि EQI पण जवळपास 150 पण जाऊ दे. चला आता मग रनिंगला जाऊ आहे. आता आपण रनिंगला आलो. आणि तुम्हाला म्हटलेलं ना, मी आठवड्यापूर्वी जरा टाच्यावरती पडलेलो माझ्या. ते मला वाटलेलं बुटं घालून पडल्यानंतर ते काही दुखणार नाही, तेवढं ट्रेडमिलवर दुखते. पण बुटं घालून पण पाहिजे अर्धा तास काहीच नाही झालं. नंतर जे वाईट दुखलं आहे ते जाऊ दे. तर मित्रांनो, मी आणि माझा मित्र येणार होतो रनिंगला. तर त्यांनी सकाळ सकाळ आपल्याला गंडून घरी झोपलेला येतो. त्यांनी काय फोनच नाही उचले म्हणून मी एकटाच आलेलो आहे. त्यांना आपण बघू नंतर जिमच्या वेळेस. जाऊ दे आता सोबत. मित्रांनो, मी काय पळताना लई शूट नाही केलं, कारण मी शूट केलं. मी पळता पडायला बसून म्हणून जाऊ दे शूट नको करायचं. त्याच्यात आपल्या महाराष्ट्रात मित्रांनो सध्या वातावरण चालू होतं बिबट्याचं ते म्हणून जरा भीती तर खायचे. पण जाऊ दे, अजून रस्त्याने पण लोक आहेत म्हणून आपण आलेलो आहे. चला तुम्हाला घरी जाऊन भेटू. घरी आलेलो आहे. सगळ्या ॲक्टिव्हिटी बंद आहे. आणि मी तुम्हाला म्हणतो कुठं किती गाण झाली. आधी आपण जसं लोडी गाण करून आलेलो आहे. पण जाऊ दे ते सगळं नाही का. मला पण जायचं लवकर आवरायला लागलं, कारण लगेच कॉलेजला पण जायचं. कॉलेजवरून आलं जिमला जायचे पडेल. चला आता नाव पण डायरेक्ट कॉलेजला. आदित्य वेगळे आणि जे सिमेंटचं काम आहे का आता इथं लावलेलं आहे. येणीच केलेलं आहे. आता तुम्हाला कोणाला घराला पुट्टी बिट्टी काही बांधकाम बिनकाम काही करायचं असेल ना बाहेर, काही कलर बिलर मारत असला तरी याला बोलू शकता. निसला मित्रांनो तुम्हाला दाखवतो. 3:30ची ट्रेन आहे का, त्याला 2:30 वाजताच किती गर्दी आहे. चला बघा मित्रांनो, एवढी गर्दी इकडून तिकडं. तर चला टाकू दे, आपण घरी गेलो. कॉलेजमध्ये घरी आलं नाही का, शूट नाही केलं. मी डायरेक्ट झोपून गेलो. आता पण जिमला चाललेलं आहे, पण जाणार नव्हतं याच्यामुळे झालं. हे बघा, हां तोच आहे जो आपल्याला सकाळी पळायला आपण सोडून गेला तर मी आला नव्हता पळायला. आणि हा स्वतःहून याला हे करण्यासाठी आज जिमला येतोय, शहीद होण्यासाठी स्वतःहून जिमला येतोय आज. मित्रांनो, आपण पण 70 kg स्क्वॉट ट्राय केली. ते पण आपला पहिला ट्राय जो होता तो फेल झाला होता. ते वेट दोन्ही बाजूने खाली पडलेलं आहे. पण दुसऱ्या ट्रायमध्ये मी 10 reps मारलेले आहे. आणि मित्रांनो, मी वाईज ओव्हर करतो आहे, कारण याच्यामध्ये गाणी पण होती, त्याच्यामुळं कॉपीराईट येऊ शकतं. म्हणून मी वाईज ओव्हर करतो आहे. आणि याच्या पुढची जी हे का व्हिडिओ होती पण वाईज ओव्हरच मित्रांनो, कॉपीराईटमुळं फक्त. आणि मित्रांनो, हे फक्त 100 किलो वजन होतं, पण त्याला ते मारता आलं नाही. मी ते बघू शकता, तो लगेच उठण्यासाठी हे करत होता, पण आपण काही त्याला एवढं उठून दिलं नाही. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हा किती येणे मारतोय ते. मित्रांनो, मला लक्ष थोडंसं इकडे चालतं, तो लगेच उठला आणि पळून चालतं इथून. मित्रांनो, मी आता घरी आलतो जिमवर ना, आणि मी जो माझा शेकर आहे का प्लॅस्टिकचा, तो आता बदललेला आहे. आणि बघा, स्टिकचा मेटलचा शेकर घेतला लोखंडाचा. आणि मी त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला. आता ह्या बघा, हा जो शेकर आहे का तो थांबा बरं का, तर असं नीट बघितलं याच्यात कॅमेऱ्यात दिसतोय का नाही मला सांगता यायचं नाही. पण त्याचं छोटं ते प्लॅस्टिक असं घासलेलं गेलं. ह्या बघा, तुम्हाला इथे दिसतच असेल ते. आणि ते जे प्लॅस्टिकचे जे मायक्रो पार्टिकल आहेत का, ते पण ते आपल्या वे प्रोटीनमध्ये मिक्स व्हायचे. आपण ते कुठल्या कंपनीला बोलवतो मित्रांनो, म्हणजे ते सगळे प्लॅस्टिकचे शेकर आहेत त्यांच्यासोबत ते होतंच. त्या जागी जे मेटल शेकरमध्ये ते गोष्टी होत नाही, म्हणून आपण जे मेटलचं शेकर घेतलेलं आहे. तर चला मग आता आपण प्रोटीन बिटीन घेऊया जरा.
मित्रांनो आपण आता आपलं प्रोटीन घेऊ आणि जो शेकर दाखवला होता तो असा आहे. त्याला पण जरासं प्लॅस्टिक आहे मित्रांनो झाकणाला, पण त्याला तेवढं असतंच म्हणून जाऊ दे. म्हणून प्रोटीनची पुढे फोडतो मग तुम्हाला हे करतो. मित्रांनो फक्त शेकरचं एकच साईड इफेक्ट आहे की त्याच्यात पाणी भरताना कळत नाही की आपण इकडून पाणी किती भरलेलं आहे. तसं ट्रान्सपरंटवाल्यामध्ये कसं प्लॅस्टिक ते कळायचं होतं ते. बघू मित्रांनो याच्यात एवढं पाणी किती ml असेल नाही, जवळपास 200 ml असं. आपण अजून थोडंसं पाणी घेऊ याच्यानं. माझ्या हिशोबाने एवढं पाणी वास झालं. चला आता हे पिऊया काय सांगू का. हा शेकर आहे का जरा खूपच मोठा आहे, तो हातात नीट बसत पण नाही, तुम्ही बघू शकता. जाऊ दे आपण याला आता शेक करू आणि पिऊयाच. मला असं वाटतं की लीक नाही. प्रोटीन जे होतं ते शेक करत होतो, तर बघा हा जो शेकर आहे का तो लीक होतोय. तो बघू झाकण नीट नाही लावले म्हणून होतं. कसं होतं तो शेकर आहे का तो नाही लीक होते, ते नेमकं मी वरचं झाकण नव्हतं नीट लावलं म्हणून ते थोडंसं प्रोटीन सांडलं. जाऊ दे आपण ते घेऊ पुसून. आणि ते तुम्हाला मी जे सकाळी बोललेलो ना त्या पोराला आपल्या संग तो रनिंगला नव्हता आला असं म्हणजे गंडवलेलं, तर आपण रात्री लेगला बघू. तर आपण त्याला आज लेगला एकदम त्रास दिला नाही त्याला. तुम्ही ज्या क्लिप्स बघितल्याच असेल, मी त्याला उठूनच नाही दिलं शेवटपर्यंत, त्याला कम्प्लीट होईपर्यंत. आणि सोबतच मित्रांनो माझ्यासोबत पण आज नेमकं मी स्कॉट करत होतो का काहीतरी वेट जवळपास 15, 30, 40, 50, 60, 70 वेट होतं. ती स्कॉट नेमकी माझ्याकडनं पहिल्या याला फेल झाली. ते सगळ्या प्लेटा खाली पडल्या. नेमकं मला त्या एका मुलांनी हे केलं आणि शेजारनी एकाने उचललं, त्याच्यामुळे ते पडले सगळे प्लेट्स खाली. त्याच्यानंतर मी रेप्स केल्या कशा तरी 10, परत नंतर प्लेट लावून. ठीक आहे आता जाऊ दे. आता जिममधनं आलेलो आहे, आपण बघू जाऊ सकाळी पळायला. मित्रांनो आता जे प्रोटीन आहे का ते आपण पिऊ. मित्रांनो आपले पार्सल आलेलं तुम्हाला दाखवतो मी. थांबा ते मी तुम्हाला म्हणलो ना त्या कुंड्या मागवलेल्या आहेत, तर त्या कुंड्याच आलेल्या. पण त्या म्हणजे प्लॅस्टिकच्या कुंड्या आहेत. तुम्हाला एक थांबा एक काढून दाखवतो. याच्यात काय भरलं असं बघा. याच्यात बाजरी आहे. जाऊ दे ते आता. तुम्हाला कुंडी दाखवतो सेपरेट हे करून ओपन. मित्रांनो असे मित्रांनो असं म्हणजे ते प्रॉपर हे होतं. याच्यात मातीन ते टाकल्यावरती त्याच्यात आपण झाडे बिडे लावू शकतो. पण ते आणल्यापासून तशाच पडलेले आहेत, त्याचा वापरच नाही झालेला काय. जाऊ द्यात. आणि मग माझं अजून एक पार्सल आलेलं असं मला मेसेज आला. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा. पण आपलं जे पार्सल आहे मला तेच कुठं भेटलं नाही घरी आल्यापासून. आता बघू कुठं येते कुठं नाही. आपण आता जेवायला बसलेलो आहे, तुम्हाला दाखवतो मग काय जेवतो. आज मटकीची भाजी, फरसाण, लोणचं, इथं कांदा आहे, इथं पापड आहे आणि फरसाण आहे अजून. चला तुम्हाला जेवण झाल्यावर भेटतो. मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पण आपल्या व्लॉगमध्ये शेवटपर्यंत उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि आपण आता व्लॉग एंड करताय. आपण भेटूया उद्या का व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.